सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 17वा श्लोक 14वा आणि ओवी क्रमांक 202 पासून आता सुरुवात करूयात. श्लोक. देवद्विजगुरुप्राज्ञ पूजनं शौचमार्जवम् ब्रह्मचर्यमहिंसा च शारीरंतप उच्यते. अर्थात देव, ब्राह्मण, गुरु व प्राज्ञ यांचे पूजन, स्नानादी शौच, सरळपणा, स्त्री शरीराशी संसर्ग न करणे आणि प्राण्यांची हिंसा न करणे, त्यांना ताडन न करणे हे शरीराने होणारे तप म्हटले जाते. तया प्रिया देवतालया यात्रादिके करावया, आठही पहार जैसे पाया उळीग घापे. त्या आपल्या प्रिय देवतांच्या मंदिरात जाऊन त्यांचे दर्शन करण्याविषयी किंवा यात्रादी करण्याविषयी 8ही प्रहरात ज्यांच्या पायाला विसावा नसतो. देवांगण मिरवणिया अंगोपचार पुरवणिया करावया म्हणिया शोभती हात. देवाचे अंगण सुशोभित करण्याविषयी, पूजा साहित्य पुरविण्याविषयी ज्यांचे हात शोभतात. लिंगका प्रतिमादिठी देखत खेवो अंगेष्ठी, लोटीजे काठी पडली जैसी. शंकराचे लिंग अथवा विष्णूची मूर्ती दृष्टीस पडल्याबरोबर जो दंडाप्रमाणे जमिनीवर अंग टाकून सपशेल नमस्कार घालतो आणि विधी विनयादिकी गुणी वडील जे लोकी, तया ब्राह्मणाची निकी पायिकी कीजे. आणि विधी विनयादी गुणांनी पूज्य असे जे ब्राह्मण त्यांची सेवा करतो. अथवा प्रवासे का पीडा का शिणले जे सांकडा, ते जीव सुरवाडा आणि जती. अथवा प्रवासाने थकलेले किंवा संकटात सापडलेले जे जीव असतील त्यांना सुखावस्थेत आणतो, त्यांची सेवा वगैरे करून श्रमपरिहार करतो किंवा संकट निवारण करून त्यास दुःखमुक्त करीतो. सकल तीर्थाची ये धुरे जिये का माता पितरे, तया सेवेसी कीर शरीरे लोण कीजे. सर्व तीर्थांमध्ये श्रेष्ठ मानलेली जी माता पितरे त्यांची सेवा करण्यात जो आपले शरीरही त्यावरून ओवाळून टाकतो आणि संसारा ऐसा दारुणो जो भेटलाची हरिशिणो, तो ज्ञानदानी सकुरुणो भजिजे गुरु. आणि संसारासारख्या दुर्धर व्याधीपासून आपल्या दर्शनाने मुक्त करणारा व ज्ञानामृत पाजण्याविषयी तत्पर असणारा जो गुरु त्यांची सेवा करतो. आणि स्वधर्माचा आगिठा देह जाड्याचिया किटा, आवृत्ती पुटी सुभटा झाडी कीजे. आणि अर्जुना, देहाभिमानरूपी कीट नाहीसे करण्याकरिता त्याला स्वधर्मरूप अग्नीत जो वेदाध्ययनरूपी पुटे देतो. वस्तुभूत मात्री नमिजे परोपकारी भजिजे, स्त्रीविषयी नियमिजे नावे नावे. प्राणीमात्रांचे ठिकाणी एकच आत्मा आहे असे समजून त्यास नमस्कार करतो. परोपकार करण्याविषयी जो तत्पर असतो आणि स्त्री संबंधी जर त्याचा असा नियम झालेला असतो की तिचे नावही घ्यावयाचे नाही. जन्म तेनी प्रसंगे स्त्री देह शिवणे अंगे, तेथुनी जन्म आघवे सोवळे कीजे. जन्माच्या वेळेस स्त्री शरीराचा म्हणजे आईचा स्पर्श झाला तेवढाच काय तो स्त्री स्पर्श, तेथून पुढे जन्मभर स्त्री शरीराला स्पर्श नाही. भूतमात्राचेनी नावे तृणही नासुडावे, किंबहुना सांडावे छेद भेद. गवतासही जीव आहे असे समजून तो ते तुडवीत नाही. फार काय, परंतु जो कोणालाही टाकून किंवा वर्मी लागेल असे बोलत नाही. ऐसैसी जै शरीरी राहाटीची पडे उजरी, तै शारीर तप घुमरी आले जाण. अशा प्रकारे शरीराने व्यापार करण्याची ज्या वेळेस सवय होते त्यावेळेस त्याचे अंगात शारीर तप पूर्णपणे ठसले आहे असे समज. पार्था समस्तही हे करणे देहाचेनी प्रधानपणे, म्हणून ययाते मी म्हणे शारीर तप. पार्था, या सर्व गोष्टी देहाच्या प्राधान्याने घडून येतात, म्हणून मी यास शारीर म्हणजेच कायिक तप असे समज. एवं शारीर जे तप तयाचे दाविले रूप, आता आयिक निष्पाप वाङ्मयते. याप्रमाणे शारीर तप ज्यास म्हणतात त्याची लक्षणे तुला सांगितली. आता निष्पाप असे जे वाचिक तप त्याची लक्षणे सांगतो ती ऐक. श्लोक 15वा.
अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते. अर्थात जे प्राण्यांच्या मनात दुःख उत्पन्न न करणारे खरे व प्रियहित आणि हितकर वाक्य व यथाविधी वेदशास्त्राध्ययन हे वाङ्मय तप सांगितले जाते. तरी लोहाचे अंग तूक न तोडी ताची कनक केले जैसे देख परिसे तेणे. तर असे पहा की परीस लोखंडाचा आकार व वजन ही कमी न करिता ज्याप्रमाणे त्यांचे सोने करीतो तैसे न दुखविता असे जे जावळिया सुख निपजे ऐसे साधुत्व का देखिजे बोलणा जिये. त्याप्रमाणे ज्याच्याशी बोलावयाचे त्याचे जवळ असणाऱ्या दुसऱ्या मनुष्यास दुःख न होता सहज सुख व्हावे अशी ज्या बोलण्याची शक्ती आहे. पाणी मुदल झाडा जाये तृणते प्रसंगेची जिये तैसे एका बोलिले होये सर्वाही हित. वस्तुतः पाणी झाडास दिले जाते पण त्यायोगे त्याच्याजवळ असणारे गवत सहज वाढते. तसे एकाच बोलते वेळी त्या बोलण्यापासून सर्वांचे हित होते. जोडे अमृताची सुरसरी तै प्राणाते अमर करी स्नाने पाप ताप वारी गोडीही दे. अमृताची गंगा प्राप्त झाली असता ती प्राण्यास जशी प्राशनाने अमर करते, स्नानाने पाप नाहीसे करून संसार तापापासून मुक्त करते व गोडीही देते, तैसा अविवेकूही फिटे आपुले अनादित्व भेटे ऐकतान रुची न विटे पियुषी जैसी. त्याप्रमाणे अज्ञान नाहीसे होऊन आत्मस्वरूपाची भेट होते व पुष्कळ वेळ ऐकल्याने अमृताप्रमाणे ज्याची रुची बिघडत नाही. जरी कोणी करी पुसणे तरी होवावे ऐसे बोलणे ना तरी आवर्तणे निगमू का नाम. जर कोणी प्रश्न केला तर अशा प्रकारे भाषण करीतात, नाहीतर वेदाचे अध्ययन अथवा हरिस्मरण करतात. ऋग्वेदादी तिन्ही प्रतिष्ठी जती वाग्भुवनी केली जैसी वदनी ब्रह्मशाळा. ऋग्वेदादी तिन्ही वेदांची वाचारूप मंदिरात प्राणप्रतिष्ठा करून जे आपल्या वदनाची वेदशाळाच करीतात. ना तरी एकाधे नाव तेची शैव का वैष्णव वाचे तसे ते वाग्भव तप जाणावे. किंवा शिव अथवा विष्णू यांपैकी एकाचे नामस्मरण करणे हेच वाचेपासून उत्पन्न झालेले वाचिक तप असे जाणावे. आता तप ते मानसिक तेही सांगो ऐक म्हणे लोकनाथ नायक नायकू तो. आता मानसिक तपाची लक्षणे सांगतो ती ऐक असे लोकनाथांचा नायक जो श्रीकृष्ण परमात्मा तो म्हणाला. श्लोक 16. मनःप्रसाद सौम्यत्वं मौनमात्मविनिग्रहः भावसंशुद्धिरित्येतत् तपो मानसमुच्यते. अर्थात मनाची अत्यंत शांती, प्रसन्नता, सौम्यता, न बोलण्याविषयी मनाचा संयम, सामान्यतः सर्व बाजूंनी मनाचा निरोध करणे, मनाचा निष्कटपणा हे अशा प्रकारचे तप मानस तप म्हटले जाते. तरी सरोवर तरंगी सांडिले आकाश मेघी काय चंदनाचे उरगी उद्यान जैसे. तर लाटांशिवाय सरोवर किंवा अभ्रांशिवाय स्वच्छ असलेले आकाश किंवा सर्पांनी सोडलेली चंदनाची बाग. नाना कळा वैषम्ये चंद्रू का सांडिला आधी नरेंद्रू ना तरी क्षीरसमुद्रू मंदराचळे. अथवा पूर्णचंद्र चिंतारहित राजा अथवा जसा मंदराचलाशिवाय असलेला क्षीरसमुद्र. तैसी नाना विकल्प जाळे सांडूनी गेलिया सकळे मन राहे का केवळे स्वरूपे जे. तसे अनेक कल्पना तरंग अगदी निश्शेष नाहीसे झाल्यावर मग जे शुद्ध स्वरूपी निमग्न होऊन राहते. तपने वीण प्रकाशू जाडे वीण रसीरसू पोकळी वीण अवकाशू होय जैसा. अथवा उष्णते वाचून प्रकाश, जाड्या वाचून अन्न आणि पोकळीशिवाय असलेली वस्तू. तैसी आपली सोय देखे आणि आपलिया स्वभावामुके हिवली जैसी अंगिके हिवो नेदी निजांग. तसेच आपले स्वरूप जाणून जो आपला स्वभाव टाकतो, थंडीने थंडीचे अंग काकडल्यावर ज्याप्रमाणे थंडीची बाधा होत नाही. न चलते कळंके वीण शशीबिंब जैसे परिपूर्ण तैसे चोखी शृंगारपण मनाचे जे.
मग अजल आणि कलंकरहित असे चंद्राचे बिंब जसे पूर्ण असते, तसे आत्मस्वरूपी जे मन स्थिर झालेले असते. बुजाली वैराग्याची ओरप, जिराली मनाची धांप कांप, तेथ केवळ आली वाफ निजबोधाची. वैराग्याची इच्छा नाहीशी झाली आहे आणि मनाची धाव व भीती जेथे कमी झाली आहे, तेथे बोधस्वरूपी मन होते. म्हणून विचारावया शास्त्र, रहाट वावे जे वक्त्र, ते वाचेचे ही सूत्र हाती न धरी. म्हणून शास्त्राचा विचार करण्यास ज्या मुखास क्षीण यावयाचा नाही, ज्या मुखाने शास्त्राध्ययन करावयाचे, ते मुख वाचेने सूतही हाती धरीत नाही. भाषणविरहित मौन संपन्न असते. ते स्वलाभ लाभलेपणे, मन मनपणाही धरू नेणे, शिवतले जैसे लवणे, आपुले निज. त्या मनाला आत्मस्वरूपाचा लाभ झाल्यामुळे ज्याप्रमाणे मीठ आपले मूळ स्वरूप जे पाणी त्यात घातले असता तद्रूप होते, त्याप्रमाणे ते संकल्प विकल्प सोडून देते. तेथ के उठती ते भाव, जिही इंद्रिय मार्गी धाव, घेऊनी ठाकावे गाव विषयांचे ते. अशा वेळेस त्या मनात इच्छा कोठून उत्पन्न होणार की, जिच्या योगाने इंद्रियांकडे धाव घेऊन विषयांचे गावास प्राप्त व्हावे. म्हणून तिये मानसी भावशुद्धीची असे अपैसी, रोमशुची जैसी तळहातीसी. म्हणून तळहातांवर ज्याप्रमाणे केस नसतात, त्याप्रमाणे अशा प्रकारे तयार झालेल्या मनाचे ठिकाणी सहजच भावशुद्धी असते, संकल्प विकल्प नसतात. काय बहु बोलो अर्जुना, जै हे दशा ये मना, तै मनोतपो निधाना पात्र होयती. अर्जुना, फार काय सांगावे, जेव्हा मनात ही योग्यता प्राप्त होते, तेव्हाच मानस तप असे नाव मिळते. परी ते असो हे जाण, मानस तपाचे लक्षण, देवो म्हणे संपूर्ण सांगितले. देव म्हणतात, परंतु ते असो, मानस तपाची जी लक्षणे आहेत, ती मी तुला सर्व सांगितली. एवं देह वाचा चित्ते, जे पातले त्रिविधत्वाते, ते सामान्य तपतून ते परिसविले गा. याप्रमाणे देह, वाचा व चित्त यांच्या योगाने जे त्रिविधत्वास पावले आहे, ते सामान्य तप तुला सांगितले. आता गुणत्रय संगे, हेची विशेषी त्रिविधी रिगे, तेही ऐक चांगे प्रज्ञाबळे. आता 3 गुणांच्या संगाने हेच तप 3 प्रकारचे होते, ते बुद्धीच्या बळाने चांगले ऐक. श्लोक 17. श्रद्धया परया तप्तं तपस्तत्त्रिविधं नरैः, अफलाकांक्षिभिर्युक्तैः सात्विकं परिचक्षते. अर्थात फलाची आकांक्षा न करणाऱ्या समाहित चित्त पुरुषांकडून अतिशय श्रद्धेने केलेले जे 3 प्रकारचे तप, त्याला सात्विक म्हणतात. तरी हेची तप त्रिविधा, जे दाविले तुझ प्रबुद्धा, तेची करी पूर्ण श्रद्धा सांडुनी फळ. तर हे प्रबुद्धा, जे हे आम्ही तुला 3 प्रकारचे तप सांगितले, त्याचेच पूर्ण श्रद्धापूर्वक आचरण कर, पण फलाची आशा धरू नको. जै पुरतिया सत्वशुद्धी, आचरिजे आस्तिक्य बुद्धी, तै तयाचेंची गा प्रबुद्धी सात्विक म्हणिपे. अरे, ज्यावेळी मन पूर्णपणे शुद्ध ठेवून श्रद्धेने या तपाचे आचरण करावे, त्यावेळी याच तपाला ज्ञातेजन सात्विक असे म्हणतात. श्लोक 18. सत्कारमान पूजार्थं तपोदंभेन चैव यत् क्रियते तदिह प्रोक्तं राजसंचलमध्रुवम्. अर्थात जे तप सत्कार, मान व पूजा यांसाठी आणि दंभानेच केले जाते, ते येथे राजस, चंचल व अनित्य म्हटले जाते. ना तरी तपस्थापने लागी, दुजे पणस मांडुनी जगी, महत्वाच्या शृंगी बैसावया. अथवा तप करण्याच्या हेतूने जगात द्वैत स्थापन करून मोठेपणाच्या शिखरावर बसण्याची जे इच्छा करीतात, त्रिभुवनींची या सन्माना, न वचावे ठाया आना, धुरेची या आसना भोजना लागी. त्रिभुवनातील सर्व सन्मान दुसऱ्या कोणास मिळू नये आणि सभेत व भोजनाचे समयी आपल्यास अग्रभागी मान मिळावा. विश्वाचिया स्तोत्रा, आपण होवा वया पात्रा, विश्वे आपलिया यात्रा कराविया यावे.
सर्व जगातील लोकांनी आपली स्तुती करण्यास आपण पात्र व्हावे आणि लोकांनी आपले दर्शनास यावे. लोकांची या विविधा पूजा आश्रयो न धरावया दुजा भोग भोगावे ओजा महत्वाची या. लोकांनी आपलीच नाना प्रकारे पूजा करावी व सर्व महत्वाचे भोग आपल्यास उपभोगास मिळावे. अंग बोल माखुनी तपे विकावया आपण पे अंगहीन पडपे जिया परी. अरे, अशा प्रकारे जशी एखादी वृद्ध वेश्या आपले वय झाकण्याकरिता वरकांती शृंगार करून थाटामाटाने बसते, तसे तपाचे ढोंग वाजवून जे आपले स्वरूप लोकास विकतात. हे असो धनमानी आस वाढवूनी तप कीजे सायास तै तेची तपराजस बोलिजे गा. फार काय सांगावे, परंतु द्रव्य व मान यांच्या प्राप्तीची इच्छा धरून जे सायासाने तप करणे त्यालाच राजस तप म्हणतात. परी पहुरणी जे दुहिले तै ते गुरु न दुभेची व्याले का उभे शेत चारिले पिकावया नुरे. परंतु पहुरणी नावाच्या किड्याने ज्या गायीच्या थानातील दूध पिऊन टाकलेले असते, ती गाय व्याली तरी दूध देत नाही, किंवा उभे शेत जनावरस चारल्यावर जशी त्यांपासून पिकाची प्राप्ती होत नाही. तैसे फोकारिता तप कीजे जे साक्षेप ते फळी तव सोप निशेष जाय. तसे आपली प्रसिद्धी व्हावी या हेतूने केलेले जे तप त्याचे फल पाहू गेले असता शेवटी व्यर्थ होते. ऐसे निर्फळ देखोनी करिता माझारी सांडी पंडुसुता म्हणोनी नाही स्थिरता तपातया. याप्रमाणे अर्जुना तपापासून फलप्राप्ती नाही असे समजल्यावर तो ते मध्येच सोडून देतो, म्हणून त्या तपाला स्थिरता नसते. एरहवी तरी आकाश मांडी जो गर्जोनी ब्रह्मांडी फोडी तो अवकाळू मेघू काय घडी राहत आहे. एरहवी असे पहा की आकाशात ढगांची अकाली गर्दी होऊन ते ब्रह्मांडात गर्जना करतात, परंतु ते घटकाभर तरी टिकतात काय. यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात.